नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 9 ते 10 वर्ष वयाच्या मुलीसाठी कॉलर नेक फ्रॉकची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे पाहणार आहोत। तर याकरता आपण इथे फॅब्रिक घेतलेलं आहे, जे की कॉटनचं फॅब्रिक मी इथे घेतलेलं आहे। प्रिंटेड फॅब्रिक आहे जे मी 2 मीटर घेतलेलं आहे आणि अस्तर देखील 2 मीटर घेतलेलं आहे मी इथे ब्लॅक कलरमध्ये। तर सुरुवातीला टॉप पार्टची कटिंग करायची आहे। फॅब्रिक 4 फोल्ड मध्ये ठेवलेला आहे, माझ्याकडची बाजू बंद बाजू आहे। तर सुरुवातीला वरच्या बाजूला मी इथे गळारुंदी घेणार आहे। तर या साइज मध्ये मी साधारण 3 ते 3.25 इंच गळारुंदी घेतलेली आहे, कारण हा जो फ्रॉक आहे कॉलर नेक असणार आहे। 3 ते 3.25 इंचावरती मी असा चौकोन जो आहे आखून घेतलेला आहे। गळा खोल देखील इथे आपण 3 इंचच घेतलेला आहे। त्यानंतर 1 ते 1.5 इंच पुढे एक मार्क केलेला आहे। त्यानंतर तिथूनच खाली 6 इंचावरती आमहोलसाठी मार्किंग करून घ्यायचं आणि सरळ रेष आखून घ्यायची। इथे देखील मी अशी सरळ रेष आखून घेणार आहे। कॉलर नेक फ्रॉक जो आहे तो आपण बनवत आहोत। त्यानंतर अशा पद्धतीचे इथे मार्किंग केलं। आता अर्धा इंच मी अजून वाढवून घेणार आहे आमहोल या साइज मध्ये। तर इथे पाहू शकता टोटल 5 इंचाचं शोल्डर आपण घेतलं, 3 इंच गळाची खोली घेतलेली आहे। आता बॅक नेक जो आहे तो कसा ठेवायचा ते पण पाहणार आहोत पुढे। त्याआधी आपण चेस्टचा 4th पार्ट घ्यायचा आहे। तुमच्या मुलीची जी पण चेस्ट आहे भागिले 4 करून त्याचा 4th पार्ट घ्यायचा। तर मी 8 इंचावरती इथे मार्किंग करून घेतलं। त्यानंतर तिथेच मी अशी क्रॉस लाईन जी आहे आमहोलसाठी मार्क केली, जिथे आपण 8 इंच मार्किंग केलं तिथे। त्यानंतर आता हे पहा, ही जी लाईन आहे तिथून आतल्या बाजूने अर्धा इंच असा गोल आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे। अगदी स्ट्रेट आकार न देता आपण मुंड्यासाठी गोलवा आकार जो आहे तो देऊन घेणार आहोत। अर्धा इंच शोल्डर जे आहेत ते डाऊन करून घ्यायचे आहेत आमहोल साइडला। त्यानंतर कर्व स्केलच्या साहाय्याने इथे मी राऊंड नेक जो आहे तो ड्रॉ करून घेणार आहे। आपली कॉलर जी आहे ती राऊंड नेक वरतीच असणार आहे। कॉलर देखील राऊंड मध्ये आपण कट करणार आहोत। त्यानंतर साधारण 1 ते 1.5 इंच, 1.5 इंच किंवा 2 इंचापर्यंत तुम्ही बॅक नेक डीप ठेवला तरी चालणार आहे। तर साधारण 1.5 ते 2 इंच मी मार्किंग करून घेतलेला आहे। इथे देखील गोलाकार मी देऊन घेतलेला आहे। त्यानंतर बॅक नेक साठी आपण साधारण इथे खाली 4.5 इंच म्हणजे गळ्याच्या खाली 4.5 इंचावरती मार्किंग केलं। इथे अर्धा इंच मार्किंग केलं आणि अशी तिरकस लाईन जी आहे ती आपल्याला आखून घ्यायची आहे। मागच्या साइडला आपण बटन जे आहे ते लावणार आहोत कॉलरला। व्यवस्थित बघून घ्या। तर साधारण मी इथे परत गळ्याची खोली जी आहे ती कमी करून घेणार आहे। 1.5 ते 2 इंच मी म्हटले होते, पण मी इथे परत कमी केलेली आहे गळ्याची खोली। मागचा जो गळा आहे त्याची खोली जी आहे ती कमी केलेली आहे, कारण इथे विचार करायचा असतो की मुलींच्या डोक्यामध्ये जाईल, परत त्यानंतर गळ्याला टाईट होणार नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला ह्या गोष्टी घ्याव्या लागतात। त्यानंतर आता 14 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे। 13 इंच आपल्याला टॉप पार्ट रेडी ठेवायचा आहे। 14 इंचावरती मार्किंग केलं। खालच्या बाजूला देखील मी 8 इंचच घेतलेला आहे वेस्ट पार्ट मध्ये। 1.5 ते 2 इंच मार्जिन आपल्याला यामध्ये ऍड करून घ्यायची आहे। आता त्यानंतर सुरुवातीला आपल्याला बॅक नेकची कटिंग करून घ्यायची आहे। हे पहा, शोल्डर स्लोप जिथे दिलेला आहे त्याची देखील कटिंग करून घेऊयात। आणि इथे आमहोल दोन्ही पण सेम आहेत आपले, कारण फ्रॉक स्लीवलेस आहे त्यामुळे आपण आमहोल दोन्ही सेम घेतलेले आहेत। इथून असा गोलाकार देऊन घेतलेला आहे। आता केलेल्या मार्किंग प्रमाणे पूर्ण आपण कटिंग करून घेणार आहोत अस्तरच्या फॅब्रिक वरती। हे पहा, फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट जे आहेत आपण इथे कट करून घेतलेले आहेत। हा जो आहे बॅक पार्ट आहे, बॅक पार्टला जसं आपण मार्किंग केलं होतं त्याप्रमाणे ड्रॉ करून घेतलेलं आहे मार्किंग। आता जो फ्रंट पार्ट आहे त्याची कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला। फ्रंट नेकची कटिंग करून घेणार आहोत आपण। अस्तरच्या फॅब्रिक वरती कटिंग केल्यानंतर मेन फॅब्रिक वरती कटिंग करायची। मेन फॅब्रिक इथं जशी डिझाइन आहे त्यावेळेस मी 4 फोल्ड मध्ये करून घेतलेला आहे। इथे घेताना बॅक पार्ट घेतलेला आहे, लक्षात ठेवा कधीही घेताना बॅक पार्टच घ्यायचा आहे, कोणत्याही पद्धतीचा फ्रॉक असो बॅक पार्ट घ्यायचा। आणि त्यानंतर अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचा आहे। दाखवल्याप्रमाणे मार्किंग करून घेतलं, केलेल्या मार्किंग प्रमाणे कटिंग करून घ्यायची। दोन्ही पार्ट्सची आपण सेपरेटली कटिंग करून घेतली। त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो फ्रॉक आपण बनवणार आहोत तर बॉटम मध्ये आपले 2 लेयर येणार आहेत। टोटल फ्रॉकची उंची पहा,
13 इंच वरती इंच टेप ठेवल्यानंतर आपल्याला 37 ते 38 इंचाचा फ्रॉक ठेवायचा आहे. तर आपण काय करणार आहोत की जी पहिली लेयर आहे फ्रॉकची ती साधारण 19 ते 20 इंचाची ठेवणार आहोत आपण. त्यानंतर कट केल्यानंतर जेवढं फॅब्रिक उरलेलं आहे त्यातून साधारण 5 ते 6 इंचाची एक स्ट्रीप, अशा स्ट्रीप ज्या आहेत आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. जेवढी जास्त दाट तुम्हाला फ्रिल लावायची आहे तेवढं तुम्हाला फॅब्रिक जास्त घ्यावं लागेल. आता मी हे 2 मीटर मध्येच हा फ्रॉक बनवत आहे. तुम्ही साधारण 2.5 ते 3 मीटर फॅब्रिक घेतलं तर खालची जी फ्रिल आहे ती खूप दाट बनते आणि घेर जो आहे तो खूप छान येतो. तर मार्किंग करून घेतलं मी खालच्या फ्रिलसाठीचं. वरची जी एक लेयर होती ती आपली साधारण 20 इंच उंचीची आहे. प्लस त्याच्यामध्ये आपण इथे अशा पद्धतीने 5 ते 6 इंचाची एक फ्रिल, अशा फ्रिलसाठी मी 3 स्ट्रीप कट करून घेतलेल्या आहेत फ्रंट आणि बॅक पार्टसाठी. त्याचबरोबर जर काही कापड किंवा फॅब्रिक कडेने उरलं तर त्याची देखील मी फ्रिलसाठी इथे यूज करणार आहे. हे पहा, तिन्ही लेयर्स ज्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्या लेयर लावायच्या आहेत. आपल्याला इथे अस्तर जे आहे ते मेन फॅब्रिक मध्ये अटॅच करून घ्यायचं आहे. अस्तर मी इथे सरळच लावून घेणार आहे. त्याचबरोबर फ्रंट पार्ट देखील आपल्याला असा स्टिच करून घ्यायचा आहे. दोन्ही पार्ट्स आपल्याला व्यवस्थित अस्तर आणि मेन फॅब्रिक स्टिच करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, दोघांची शोल्डर फिटिंग करून घ्यायची. शोल्डर फिटिंग करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपण कॉलर कट करण्यासाठी हे फॅब्रिक ठेवून घ्यायचं. आता पुढच्या बाजूने आपण कॉलर मोजून घ्यायचे आहे. तर साधारण 8 ते 9 इंचाची आपली इथे कॉलर जे आहे हे पहा, अशा पद्धतीने टेप जो आहे व्यवस्थित गोल फिरवून आपल्याला मोजायची. तर 8.5 ते 9 इंच अशी कॉलर आपल्याला कट करायची. तर मी इथे कॅनव्हास पेपर घेतला आहे साधारण 9 इंचाचा. त्यानंतर अशा पद्धतीने मी सुरुवातीला एक मार्क करणार आहे. त्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे की जी बंद बाजू आहे त्या बाजूने आपल्याला जो पुढचा गळा आहे तो घ्यायचा आहे. पुढचा गळा आपण काय करणार आहोत, कॉलर जी आहे ती आपली बॅक ओपन असणार आहे, त्यामुळे बंद बाजूने पुढचा गळा ठेवून घ्यायचा. अर्धा इंच खालच्या बाजूने कॅनव्हास पेपरवरती मी एक रेष आखून घेतली. त्यानंतर हे पहा, पुढचा भाग ठेवलेला आहे मी बंद बाजूवरती आणि जिथे शोल्डर अटॅच आहे तिथे एक मार्क केलं. शोल्डर जिथे अटॅच आहे तिथे एक मार्क केल्यानंतर वरती आपण 1 इंच मार्किंग करून घेतलं आणि पूर्ण कॉलरची उंची, कॉलरची आपली रुंदी किती होती तर 8 इंच, 8.5 इंच, तर ती मार्क केली. त्यानंतर वरच्या बाजूने आपण साधारण जिथे इथे 1 इंच मार्क केलं तिथून वरती कॉलरची रुंदी घेतलेली आहे 1.5 इंच. कॉलरचा जिथे एंड होतो तिथे आपण 1 इंचावरती मार्किंग केलं. अशा पद्धतीने मार्किंग केलेलं आहे आपण. त्यानंतर आता हे जे पॉइंट्स आहेत ते कनेक्ट करायचे. त्यापूर्वी तिथून वरती जे पॉइंट्स आपण पहिले केले तिथून वरती कॉलरची रुंदी घ्यायची 1.5 इंच. म्हणजे पहिली शोल्डरची जी लाईन होती तिथे आपण 1 इंच मार्किंग केलं आणि जिथे कॉलरचा एंड आहे तिथे देखील 1 इंचावरती आपण मार्क केलं. त्या 2 पॉइंट्सच्या वरती आपण 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं, कारण आपली कॉलरची रुंदी 1.5 इंच असणार आहे. कर्व स्केल घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे कॉलरचा. आता परत एकदा आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं 1.5 इंचावरती. कुठेही कॉलर आपली कमी होता कामा नये. तर अशा पद्धतीने 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतल्यानंतर हे पॉइंट्स जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित कनेक्ट करून घ्यायचे. सर्व बाजूंनी आपली कॉलरची जी साईज आहे ती सेम यायला हवी आणि इथे कर्व देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून कॉलरचा आकार जो आहे तो व्यवस्थित येतो. साधारण तुम्ही जेवढं मेजरमेंट घेतलेलं आहे कॉलरचं त्याच्यापेक्षा थोडंसं, साधारण 1 ते 2 सूत तुम्हाला इथे मेजरमेंट थोडंसं जास्त घ्यायचं आहे, कारण शिलाई मार्जिनमध्ये पण आपली कॉलर कमी होणार आहे. तर केलेल्या मार्किंग प्रमाणे कॉलर कट करून घ्यायची. ती मी अस्तरच्या फॅब्रिकवरती पेस्ट करून घेतली आणि खाली मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे. मेन फॅब्रिक उलटं ठेवलेलं आहे. एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घेतलं आणि कॉलर जे आहे 3 बाजूंनी स्टिच केली, म्हणजे 2 साईडचे पार्ट आणि खालचा पार्ट. शोल्डर अटॅच करून घेतलं आणि इथे तुम्ही पाहू शकता बॅक साईडला मी बॅक ओपन ठेवलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, कॉलर अटॅच करायची. तर अशा पद्धतीने मी जे आपले टॉप पार्ट आहेत ते उलटे ठेवून घेतले, म्हणजे अस्तरच्या बाजूने करून घेतलेले आहेत. आतल्या बाजूने कॉलर मी सरळ करून घेणार आहे आणि कॉलरला स्टिच करतानाच मी 2 नॉट जे आहेत ते लावून घेतले, कारण आपण बॅक साईडला 2 बटन जे आहेत ते अटॅच करणार आहोत. तर अशा पद्धतीने कॉलरला मी सेंटरने मार्क करून घेतलं. आता कॉलरचा सेंटर करून घेतलेला आहे. तर अस्तरच्या पार्टवरती अस्तरचा पार्ट ठेवला आणि फ्रंट साईडने आपण कॉलर अटॅच करून घेणार आहोत.
अशा पद्धतीने बॅक साईडपर्यंत ही पूर्ण कॉलर आपल्याला अटॅच करायची। त्यानंतर ती सरळ बाजूला करून अशा पद्धतीने कॉलर आपण पूर्ण स्टिच करून घेतली। त्यानंतर आता हा जो बॉटमचा फॅब्रिक आहे किंवा बॉटमची लेयर जी आहे ती अशा पद्धतीने आपल्याला छोट्या छोट्या चुन्या घेत जे आहे वेस्ट पार्टमध्ये अटॅच करायची। हे पहा, त्याला गॅदर्स बनवून घेतले तरी चालणार आहे, तर मी इथे गॅदर्स बनवून घेतलेले आहेत किंवा मोठ्या नंबरची टीप घेऊन इथे छोट्या छोट्या प्लेट्स घेतल्या, चुन्या घेतल्या। सेम असाच समोरचा किंवा दुसरा पार्ट जो आहे तो देखील आपल्याला अटॅच करायचा आहे। हा पार्ट मी इथे अटॅच करून घेतला। त्यानंतर आता जी लेयर होती किंवा खालची फ्लेअर होती आपण कट केलेली ती घेतलेली आहे आणि तिला देखील मी अशा पद्धतीने चुन्या करून घेतलेल्या आहेत आणि ही लेयर आपल्याला मोठ्या लेयरमध्ये खाली अटॅच करून घ्यायची आहे। त्यानंतर बॉटम साईडला पिको करून घ्यायचा आहे व्यवस्थित। फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट आपण इथे रेडी करून घेतले। त्याचबरोबर कॉलर लावून घेतलेली आहे। आर्महोल पार्ट आपल्याला क्रॉस किंवा कॉटनची जी क्रॉस स्ट्रीप असते ती लावून आपल्याला आर्महोल रेडी करून घ्यायचे आहेत। आर्महोल रेडी करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फ्रॉक उलटा ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याला साईडने फिटिंग करून घ्यायची। तर बघा मैत्रिणींनो, सुंदर असा फ्रंट कॉलर किंवा राऊंड कॉलर फ्रॉक जो आहे आपला इथे तयार झालेला आहे। खूप छान असा फ्रॉक तयार झालेला आहे। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह।